लोकशाही अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळ सारख्या एका छोट्याशा महामंडळाने महिला सक्षमीकरणाचा हा कार्यक्रम सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या प्रमाणावर पुढे आणला। राज्यामध्ये पीडित असलेली, शेतामध्ये कष्टत असलेली, दुसऱ्याच्या घरामध्ये धुणीमांडी करणारी मातंग समाजाची आमची महिला भगिनी, आमची आई, आमची ताई, या आई ताईंना देखील या महामंडळाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी करतोय। महामंडळ ज्या पद्धतीने चाललेलं आहे, गेल्या 7 महिन्यामध्ये या महामंडळाला हे पहिलं महामंडळ आहे की या महामंडळाला ISO 9001चं सर्टिफिकेट मिळालं। महामंडळाचा कारभार पारदर्शक झाला पाहिजे। हा महामंडळाचा पैसा हा गोरगरिबांचा पैसा आहे। या गोरगरिबांच्या पैशाला कोणतेही पाय फुटता कामा नये, कोणतेही वाट फुटता कामा नये अशी अजितदादांनी स्ट्रिक्ट तम्मी दिलेली आहे। त्याच्यामुळे कधीच आयुष्यात या 10 महिन्यात या पुढच्या प्रत्येक दिवसामध्ये कधी सुद्धा माझ्या समाजाच्या लोकांशी बेईमानी करणार नाही, 1 रुपयाचा भ्रष्टाचार कधी महामंडळात करणार नाही आणि होऊ देणार नाही। जितके दिवस आपण या ठिकाणी काम केलं, गेल्या 10 महिन्यामध्ये आपण पहिला कार्यक्रम केला, अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, पण दादांनी वेळ दिली, दादांनी वेळ पाळली। आपण 3.5 कोटी रुपयाचं एज्युकेशन लोन 138 विद्यार्थ्यांचं 1 स्ट्रोक मंजूर केलं, ते पण सभागृहात जाहीर पद्धतीने त्यांना चेक वाटले, एकांतात चेक वाटले नाही। एवढंच आपण थांबलो नाही तर आतापर्यंत हे महामंडळ चोराने खाल्लं तर पोराने खाल्लं तर काय बिघडतोय, या भावनेतून आपण या विद्यार्थ्यांच्या सहभाग हमी शुल्काचा पैसा सुद्धा महामंडळाने भरला आणि या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन दिलं। मातंग समाजाच्या तत्सम पोट जातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला। हे करत असताना मातंग समाजाची मांग गारुडी नावाची पोट जात आहे। ही पोट जात गेली 27 वर्षापासून या महामंडळाशी संबंधित होती, परंतु गेल्या 27 वर्षामध्ये केवळ 30 लाख रुपये या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना मिळाले। आपण या मांग गारुडी समाजाला पण न्याय देण्याची भूमिका घेतली। हे महामंडळ मातंग समाजाने तत्सम पोट जातींसाठी काम करतं। या मांग गारुडी समाजाचा सुद्धा त्यांच्यावर तेवढाच अधिकार आहे। या भूमिकेतून ज्यावेळेला दादांसमोर आपण ही भूमिका मांडली, दादांना ही विनंती केली, त्यावेळेला दादांनी 5 कोटी रुपये मांग गारुडी समाजासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आणि तो सुद्धा पुण्याच्या अल्पबचत भवनमध्ये आपण अजितदादा पवार साहेब डोबे सरांच्या उपस्थितीत जाहीरपणाने वाटला। तिथं सुद्धा 1 रुपयाचा करप्शन आम्ही केलं नाही, कोणाला करू दिलं नाही आणि जाहीर लोकांमध्ये हा पैसा वाटला आपण त्या ठिकाणी। आज या सभागृहात आपण 15 कोटी रुपयांच्या महिलांना चेक वाटणार आहोत। ज्या पद्धतीने बाहेर देखील महिला या ठिकाणी आज उभ्या आहेत, या ठिकाणच्या साऊंड लोकांना मी विनंती करतो की त्यांनी बाहेरचं देखील महिलांचं आम्हाला दाखवावं। या सगळ्या महिला भगिनींना आणि आपल्याला मी जाहीरपणाने आपल्याला विचारतो की या 15 कोटी रुपयाच्या एकंदरीत वाटपामध्ये महामंडळाचा अध्यक्ष म्हणून रमेश कदम किंवा महामंडळाचे MD म्हणून इवे संतोष शिंगळे, आम्ही स्वतः किंवा इतरत्र कोणाकडनं तुमच्याकडे 1 रुपया तरी कधी मागितला का? याच्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार केलाय का? आपण फक्त हो किंवा नाही मध्ये आम्हाला उत्तर द्या। अशा पद्धतीने काम करत असताना आमचा प्रयत्न आहे, हा गरिबांचा पैसा आहे, या गरिबांच्या पैशावर कोणी दादागिरी केली नाही पाहिजे, कोणी दहशत माजवली नाही पाहिजे आणि राज्यकर्त्यांची दिशाभूल करून लेटरहेड वापरून बाबासाहेबांचं नाव वापरायचं आणि दुकानदारी मात्र वेगळीच करायची, ही अजिबात चालू देणार नाही। आम्ही सुद्धा बाबासाहेबांची लेकरं आहोत। बाबासाहेबांनी आम्हाला सुद्धा घटना दिली, आम्हाला अधिकार दिले, त्याच्यामुळे केवळ समाजामध्ये दुफाई निर्माण करायची आणि आमच्यावर त्या ठिकाणी आमच्या विकासाला कुठे जर बाधा घालण्याचं काम होत असेल तर निश्चितपणाने आम्ही ते चालू देणार नाही। माता भगिनीने मला जो विश्वास दिला, फार तळमळीने मी या ठिकाणी गेले 8-10 दिवस राबलो, काम केलं। हा कार्यक्रम इथे घेण्याबद्दल व्यक्तिगत कोणालाही दुखवायचं नव्हतं, परंतु दलालीची जी मानसिकता समाजामध्ये जो रोग लागलाय, हा रोग बाजूला करायचा होता आणि ह्या रोगाला केवळ अजितदादा पवार साहेबांचंच इंजेक्शन लागणार आहे। त्याच्यामुळे दादांना खूप विनंती केली, दादाने ती मान्य केली। हा भ्रष्टाचार, ही दलाली थांबलीच पाहिजे आणि महामंडळ हे निश्चितपणाने दलाल मुक्तच राहील एवढंच या ठिकाणी बोलतो। आपल्या सर्वांची रजा घेतो आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे जी 80% समाजकारण करते, 20% राजकारण करते। या भूमिकेतून जो 50%चा आम्ही महिलांना सत्तेचा वाटा दिला तो आज करून दाखवला आणि हे 15 कोटी रुपये
तुमचे आहेत आणि ह्या 15 कोटी रुपयामध्ये कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्याला 1 रुपया देऊ नका. कुठल्याही दलालांनी त्याच्यामध्ये हात मारण्याचा प्रयत्न केला तर पायातली चप्पल काढून त्याला मारा, कारण हा पैसा तुमचा आहे, हा पैसा तुमच्यासाठी आहे आणि आज पुढचा देखील पैसा तुमच्यासाठीच राहणार आहे. समाजासाठी या पुढच्या काळामध्ये अजून माझ्यावर विनयभंगाच्या खोट्या केसेस करणार आहेत अशा संदर्भातली मला धमकी दिली जाते. अजून ते एकच झाले आहे, खूप होणार आहेत, अजून बरंच भोगायचं आहे. मी तयार आहे, जितके दिवस जेलमध्ये मला ठेवता येईल तितके दिवस ठेवा आणि जितके दिवस महामंडळाचा अध्यक्ष म्हणून ठेवता येईल तितके दिवस ठेवा. दोन्हीकडे जेलमध्ये पण तसाच राहील आणि महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करताना असाच राहील आणि अजितदादांच्या पवार साहेबांचा झेंडा घेऊन महाराष्ट्रात फिरीन, डोबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली समाजामध्ये फिरीन. एवढाच शब्द देतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय अण्णाभाऊ, जय लहूजी. दलित, ओबीसी आणि मुस्लिमांचं कल्याण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. ते करत असताना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना असो, रमाई आवास योजना असो, या योजना मार्गी लावण्यासाठी देखील प्रयत्न करण्याची गरज आहे. अनुसूचित जातीसाठी परदेशी शिष्यवृत्तीची तरतूद 10 कोटीची आहे. आपल्यातल्या तरुण पोरांनी, तुमच्या लेकांनी, भाच्यानी, पुतण्यानी या परदेशातल्या 10 कोटीचा फायदा घेतला पाहिजे. मसन जोग्याचं रूप घेऊन, दाढी वाढवून फक्त परदेशातून पैसे आणणे म्हणजे समाजाचं काम करणे नव्हे. आपल्या पोरांनी परदेशात गेलं पाहिजे, तिथली मोठी डिग्री शिक्षणाची मिळवली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर नामदार अजितदादा पवार साहेब, नामदार भुजबळ साहेब, नामदार जयंतराव पाटील साहेब, नामदार टोपे साहेब, नामदार RR पाटील साहेब या सर्व दिग्गजांनी सामान्य आणि गरीब माणसासाठी आपला विभाग, आपलं मंत्रीपद हे वापरलेलं आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या दिग्गजांचं मी अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. अजितदादाने जे विश्वासाने एवढी मोठी रक्कम दिली आहे त्या रकमेचा फायदा तळागाळातल्या गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्या अण्णासाहेबांच्या डफलीवरची एक थाप महाराष्ट्रावर पडली तर महाराष्ट्र संबंध जागा झाला होता. एवढ्या त्यांच्या शायरीमध्ये आज जो हे होता माहिती तुम्हाला की एक संबंध महाराष्ट्र जागा करण्याचं त्या शायरीमध्ये सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य आज आपण सगळ्यांमध्ये जर आलं तर मला असं वाटतं निश्चितच या मागासवर्गीय समाज आहे जो आज 37% समाज दारिद्र्य रेषेखाली आहे, तो दारिद्र्य रेषेवरनं वर येऊन स्वतःचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवते आणि तुम्हाला सगळ्यांना यापुढेही काम करत राहण्याची अपेक्षा बाळगते. धन्यवाद. आणि म्हणून माझ्या उपस्थित सगळ्या माता भगिनींना, मागासवर्गीय माता भगिनींना या ठिकाणी अतिशय नम्रपणे मला सांगावंसं वाटतं की शिक्षणाची कास धरल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सांगितलंय आणि ते त्या दृष्टिकोनातून आज राज्याच्या शिक्षण खात्याने, उच्च शिक्षण खात्याने त्या पद्धतीचे धोरणं राबवले. मी इथे बसलेल्या सगळ्या महिला भगिनींना एक सांगेल की आपलं एकमेव देशातलं असं राज्य आहे की आपल्या मुलाला, आपल्या मुलीला कुणालाही कोणतंही शिक्षण द्यायचं असेल तर ते 100% मोफत शिक्षण मिळू शकतं. हे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे हे मला या ठिकाणी अभिमानाने सांगितलं पाहिजे. आपली स्वतःची भूमिका पारदर्शक असेल, आपण स्वतः स्वच्छ भूमिकेतनं काम करायचं ठरवलेलं असेल तर अशा प्रकारचे आरोप झाले तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. पण आपल्याकडनं पण कदापि पण चूक होता कामा नये. उद्याच्याला लोक बारकाईनं बघतात. आज इथे इंग्लंड सकाळी मी इंग्लंडशी पण चर्चा केली. वाटल्यास पुन्हा 15 जुलैला आमचं अधिवेशन सुरू होत आहे. ते झाल्यानंतर मी पुन्हा एक बैठक घेईन. त्याच्यामध्ये डोबळे साहेबांनी, रमेशनी काही मुद्दे काढलेले आहेत की या मुद्द्याला मदत झाली पाहिजे. मधल्या काळामध्ये आम्ही स्वतः पुढाकार घेऊन विशेषतः आपल्या MIDC मध्ये मागासवर्गीय उद्योजकांच्या करता 1 ते 6 गुंठ्याचे प्लॉट राखीव ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं लेखन आणि भाषणाचे खंड यांची नवीन आवृत्ती आपण प्रसिद्ध करून बाजारात आणतोय.
दादर येथील इंदू मिलचा जागा चैत्यभूमीला देण्याकरता केंद्र सरकारकडनं सकारात्मक निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. तिथंही एक चांगल्या पद्धतीनं काम आपण उभं करतोय. मागासवर्गीय श्रमिक महिलांच्यासाठी जे 6 विभाग आहेत तिथं 6 महिला वसतिगृहांना आम्ही त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. संत रोहिदास आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने राज्यातील औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि नागपूर येथील संत तुकडोजी महाराज विद्यापीठ या 2 विद्यापीठांच्या मध्ये अध्यासन केंद्र सुरू करणार. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने इतर विद्यापीठामध्ये देखील अशी केंद्र सुरू करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला. आम्हाला काही सांगू, आम्हाला जरूर श्रद्धा आहे, आम्ही कुणावर विश्वास ठेवतो, कुणाचा अनादर करणं ही आमची कुणाची भावना नाहीये. पण आता आम्हाला योग्य रस्ता आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळांनी दाखवलाय, आमच्या तरुण सहकारी रमेश कदमनी दाखवलाय. आता आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या रस्त्याने जाण्याच्या करता अजित पवारांच्या रूपाने आमचा भाऊ आमच्या पाठीशी उभा राहिलाय, ही खात्री तुम्ही मनाशी बाळगा. आणि त्या पद्धतीनं या दिलेल्या कर्जाचा पुरेपूर फायदा माझ्या सगळ्या समाजाच्या करता तुम्ही करून घ्या. मागासवर्गीय महामंडळाच्या NSFDC या आवश्यक असलेल्या 550 कोटी शासन हमीपैकी 50% हमी त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी खूप काही तुम्हाला देऊ शकेन, तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या गरीब वर्गाचं व्रत स्वीकारलेलं आहे, त्यांना पुन्हा आणण्याचा एक संकल्प सोडलेला आहे. परंतु आम्ही ज्या उद्देशाने हा सगळा निधी देण्याचं काम करतोय, ही थक हमी देण्याचं काम करतोय, त्यावेळेस तुम्ही पण दिलेल्या भाग भांडवलाचा, दिलेल्या कर्जाचा पुरेपूर फायदा हा करून घेतला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. अधिक न बोलता खूपदा मला रमेश कदम वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवत असतात, त्यांच्याही बद्दल वेगवेगळ्या तक्रारी येत असतात. मधी त्यांनाही जेलमध्ये त्या ठिकाणी जावं लागलं. वास्तविक आपण सगळेजण चांगलं वागूया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार हा खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या मनामध्ये बिंबवण्याचं, रुजवण्याचं काम करूया. आणि त्यांनी जी दिशा दाखवली त्याच दिशेने आपण सगळेजण पुढे जाऊया. त्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आज कर्ज मिळालेल्या माझ्या सर्व माता भगिनींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. हे कर्ज देताना रमेश कदमनी खूप प्रयत्न केलेले आहेत, आमच्या इंगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुणालाही कमिशन देण्याचं कारण नाही. जर 50,000 रुपये तुम्हाला चेक मिळालेला आहे, तो चेक तुमच्या अकाउंटमध्ये वटवत असताना जर एकाने देखील कमिशन मागितलं तर माझा मुंबईचा पत्ता आहे, अजित पवार, देवगिरी बंगला, मलबार हिल, नारायण दाभोलकर रोड, मुंबई. तिथं पत्र टाका की अजित पवार 50,000चा चेक दिला, परंतु नंतर काही जण आले आणि गाडीचा खर्च मागत होते, आम्ही तुम्हाला कर्ज दिला असं कोणतरी मधी दलाली मागत होता. मग त्याला काय इंगा दाखवायचं ते मी माझा दाखवेन.